मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रताप अर्जुनला विचारतो, अर्जुन काही सिरियस आहे का रे? त्यावेळी अर्जुन म्हणतो, हो डॅड, खूप सिरियस आहे. आज कोर्टामध्ये झालं असं की असं म्हणून तो कशाप्रकारे प्रियाने स्टेटमेंट दिलं आणि प्रिया विरोधात मी कोणकोणते वेगवेगळे मोठे पुरावे गोळा केले आहेत हे सगळं काही प्रताप कल्पनाला सांगू लागतो की विलासच्या खुना अगोदर तिची आणि साक्षीची कशाप्रकारे मैत्री होती आणि ती मैत्री ती नाकारत होती आणि मग नाकारल्यानंतर मी त्या दोघींच कॅफेमधील सीसीटीव्ही फुटेज दाखवलं तेव्हा कुठे तिने खोटं काहीतरी कारण सांगून ती मैत्री एक्सेप्ट केली. प्रियाच पितळ उघड पडते हे पाहून प्रताप आणि कल्पनाला देखील प्रचंड धक्का बसलेला असतो. नंतर प्रिया विरोधातचा दुसरा पुरावा तो म्हणजे की ज्या दिवशी विलासचा खून झाला आणि प्रिया ज्या पद्धतीने सर्वांना थिएटरमध्ये पिक्चर पाहण्यासाठी घेऊन गेली त्या सर्व सिनेमाची तिकिटे साक्षीने काढली होती आणि त्याच पेमेंट साक्षीने ऑनलाईन केलं होतं याचे पुरावे सुद्धा मी कोर्टामध्ये सादर केले हे असं सांगताच प्रताप आणि कल्पनाला दुसरा जबरदस्त धक्का बसतो आणि आता तो तिसराही तिच्या विरोधाचा जो पुरावा असतो की विलास मेल्यानंतर जो मेसेज पोलिसांना गेला होता तो तन्वीनेच पाठवला होता अशी शंका तर मला पूर्णपणे आली आहे आणि आता ते पुरावे मी शोधून काढणारच आहे असंही तो त्याच्या मम्मा डॅडला सांगतो. लग्ना अगोदर काय काय कारस्थान केले, आतापर्यंत काय करत आली हे सगळं अर्जुनने सांगितल्यानंतर कल्पना आणि प्रताप दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात कारण त्या दोघांना खात्रीच नसते की प्रिया असं काही करू शकत आली आणि अर्जुन सुद्धा एकमेकांकडे पाहतात. दुसरीकडे प्रियाचा आता खोटेपणा सुरू होतो. नेहमीसारखं आकडतांडव ती करत असते. सुमनलाच दया येते आणि ती लगेच तिला पाणी देते म्हणते, तन्वी बाळा पाणी पी, त्रास करून नको घेऊस ग स्वतःला. मग प्रिया आता पाणी पिते आणि जरा शांत होत रविराजला सांगते की बाबा तुम्हाला माहीत नसेल पण जेव्हा मी इथे आले आणि तुम्ही मला पैसे द्यायला सुरुवात केली तेव्हा मी लगेचच त्या साक्षीचे घेतलेले सगळे पैसे रिटर्न केले आणि माझ्या मनात जर काही खोट असती तर मी सगळे पैसे तिला परत केले असते का हो? असाच प्रश्न ती आता रविराजला करते. त्यामुळे रविराज तिच्याकडे पाहतच राहतो तर नागराजला माहीत असतं प्रिया किती भामटी आहे पण आता फक्त रविराजच मन वळवण्यासाठी खोट बोलतीये. मग अश्विन पुन्हा म्हणतो की मला नाही वाटत तन्वी तुझ्या मनात काही खोट आहे, परंतु दादा कोर्टामध्ये जे काही बोलला त्यांनी जे काही पुरावे सादर केले खूप मोठा धक्का बसला. एवढंच रविराज विचारतो, तू खरंच साक्षी शिखरीला पैसे पुन्हा दिलेस? तेव्हा प्रिया आश्चर्याने विचारते, बाबा तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाहीये ना? मग रविराज देखील स्पष्टपणे म्हणतो, खरं तर अजिबात नाही. आता रविराजच हे बोलणं ऐकून मात्र प्रिया हादरते. ती त्याच्याकडे पाहतच राहते कारण आता आपल्यावर काही मात्रही किल्लेदारचा विश्वास राहिलेला नाहीये ही गोष्ट प्रियाला कळून चुकलेली असते. ती रागाव वैतागानेच विचारते, मी काय केलं म्हणजे तुमचा विश्वास बसेल बाबा? आता थांबा, मी साक्षीला फोनच लावते म्हणजे तिच्या तोंडून तुम्ही ऐका की मी तिचं सगळं कर्ज हे फेडलं होतं. ती आता फोन हातात घेते पण इकडे नागराजच्या मनातच धाकधूक वाढते कारण जर साक्षी तिकडून काही उलटसुलट बोलली किंवा आता प्रियाने हे जे काही कोर्टामध्ये तमाशे करून ठेवले आहेत, जे तिच्या विरोधाचे पुरावे अर्जुनने गोळा केले आहेत त्याबद्दल जर काही बोलली तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार या विचाराने त्याच डोकंच सनकत त्यानंतर रविराज म्हणतो, एक मिनिट, कानाला फोन लावून तू ते बोलशील? मला माहिती आहे, त्यामुळे ना फोन स्पीकरवर टाक अशी प्रियाची कोंडी करत रविराज तिला सांगतो. तेव्हा ती घाबरतच विचारते, काय स्पीकरवर? मग रविराज म्हणतो, हो, कारण मला कोणत्याही शंकेला आता जागा ठेवायची नाहीये. नागराज डोक्यालाच हात लावतो आणि प्रियाकडे थोड रागात पाहतो आणि मनातच विचार करतो, मूर्ख कुठली मुलगीच्या अडचणी सोडवण्यासाठी आणखी भानगडी का वाढून घेती आता ती साक्षी? काही पचकली म्हणजे घरातील प्रत्येकाची नजर फक्त प्रियावर असते कारण आता फोनवर साक्षी नेमकं काय बोलती हे सगळ्यांना ऐकायचं असतं. दुसरीकडे साक्षी आणि महिपत हे दोघेही हॉलमध्ये बसलेले असतात. साक्षीच्या मोबाईलवर प्रियाचा फोन आलेला पाहून आता महिपतच्या तळबाईची आग मस्तकात जाते. तो म्हणतो की आता हिच्याकडे ना बघतोच हिला झापतोच. आता चांगलं असं म्हणून तो फोन घेतो आणि थोडा बाजूला जातो तर आता समोरून कोणी बोलण्याच्या आतच प्रिया म्हणते, हे बघ साक्षी, मी तन्वी बोलतीये आणि मला माहीत आहे तू माझा फोन नंबर डिलीट केला असशील पण माझ्यासमोर नाही. इथे माझे बाबा आहेत आणि त्यांना माझ्याकडून काही प्रश्नांची उत्तर हवी आहेत. आता महिपत हे सगळं काही ऐकत असतो आणि म्हणतो, हा काय नवीन ड्रामा सुरू आहे आता हिचा? मग त्यावेळी प्रिया म्हणते, ऐक ना, तू मला जे काही पैसे दिले होते ते पैसे मी कशा प्रकारे पुन्हा फेडले ते सांगू शकशील का? किंवा मी तुझे पैसे रिटर्न केले आहेत हे तू माझ्या बाबांना सांगतेस का? तर इकडे महिपत हा सगळं बोलणं ऐकतो आणि मनातच विचार करतो, चाप्टर मुलगी काहीतरी ड्रामा करून त्या किल्लेदाराला बाटलीत उतरवतीये वाटतं. तेव्हा हॅलो साक्षी, आग बोल ना, असं इकडून प्रिया आता म्हणते तेव्हा
महिपत उत्तर देतो ती नाही इथे मी तिचा बाप बोलतोय आता महिपतचा आवाज ऐकून प्रिया तर अजूनच सुन्न होते तेव्हा महिपतचा आवाज आता प्रतिमाने ऐकलेला असतो मग तिलाही जरा शॉक बसतो। इकडे प्रिया विचारते जरा तुम्ही साक्षीला फोन द्याल का प्लीज मग महिपत उत्तर देतो नाही ती नाही इथे आता सध्या मी नाही देऊ शकत तिच्याकडे फोन आता मीच सांगतोय तुला तू तिच्याकडून कर्ज घेतलं होतं ते तू पुन्हा घेतलं आणि तुमच्या दोघींमध्ये काही दोस्ती बिस्ती नाही असं म्हणून तो फोन ठेवतो। साक्षी आता काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नसते एकदम गप्प असते। ती पण एकदम शॉकमध्ये असते कारण आज कोर्टामध्ये जे काही ड्रामे झाले ते तिला सतत आठवत असतात। दुसरीकडे प्रिया विचारते बाबा आता तुम्हाला समजलं असेल ना की तुमची मुलगी खोट बोलत नाही। तेव्हा रविराज तिच्याकडे न पाहता प्रतिमाकडे पाहतो कारण त्याला अजूनही प्रियावर विश्वासच बसलेला नसतो। मग आता ती पुन्हा विचारते बाबा हो सांगा ना तुमचा विश्वास बसलाय का माझ्यावर मी खरं बोलतीये। तेव्हा अश्विन लगेचच म्हणतो की तन्वीची बाजू घेण्यासाठी महिपत सारखा माणूस खोट बोलेल असं मला नाही वाटत। मग नागराज लगेच बोट करून रविराजला म्हणतो हो मलाही असंच वाटतंय। तेव्हा अश्विन पुन्हा म्हणतो दादा कोर्टामध्ये जे काही बोलला त्यावरून मला असं नाही वाटत की या दोघींची मैत्री एवढी घट्ट असू शकते। त्यावेळी रविराजच्या मनात शंकेची पाल चुकचुकते आणि तो विचारतोच की जर तसं असेल तर नेमकं खुणाच्या रात्री म्हणजे विलासच्या खुणाच्या रात्री नेमकी साक्षीनेच तिच्या मोबाईलवरून माची तिकीट कशी बुक करून दिली हे ऐकून सर्वांना म्हणजेच प्रतिमाला आणि सुमनला धक्का बसतो आणि मग प्रतिमा लगेचच विचारते तानवी काय ग हे तू तुझ्या बाबांपासून अजून काय लपवलंय। त्यावेळी प्रिया या रागातच म्हणते एक सिनेमा बघण्यासाठी जेव्हा तुला तुझ्या मैत्रिणीकडून पैसे घ्यावे लागतात हीच गोष्ट तू अभिमानाने सांगशील का ग तुझ्या बाबांना असं म्हणून ती सगळ्यांनाच कोंडीत पकडते पुन्हा खोटं नाटक काहीतरी सांगू लागते रडण्याचं नाटक करते आणि म्हणते कधीतरी माझ्या जागी येऊन तुम्ही उभे राहा ना हो एक ड्रेस घ्यायला ड्रेसच तर सोडा परंतु एक साधी पाणीपुरी खाण्यासाठी सुद्धा नाकडे पुरेसे पैसे नव्हते आणि जेव्हा एक मुलगी येते आणि म्हणते हे पैसे घे आणि सिनेमा बघ मजा कर तेव्हा मग मी नाही म्हणायला हवं होतं का असा प्रश्न ती आता सर्वांना करते। आता मी एवढासा आनंद घेतला तर एवढा मोठा गुन्हा झाला का असं ती रडतच विचारते। इतका मोठा गुन्हा असं म्हणून ती खूप रडण्याची नाटकं सुरू करते। तेव्हा अश्विनलाच तिची दया येते आणि तो तिला म्हणतो शांत रहा तन्वी या सगळ्याचा दोष मला का देताय तुम्ही मला कळतच नाही कारण आता अर्जुनने हे सगळं जन पुराण उकरून काढलंय आणि सगळं काही माझ्या अंगावर शेकतंय कसं चालेल बाबा आणि मला माहीत नव्हतं एवढ्या विचित्र माणसांमध्ये मी कधी अडकेल म्हणून। तेव्हा सुमनला आता दया येते आणि म्हणते भाऊजी अहो जाऊ द्या ना आता कशाला उगीच कोर्टासारखी तिची उलट तपासणी तुम्ही तरी घेताय। मग नागराज सुद्धा मध्ये बोलतो प्रियाची बाजू घेतो आणि म्हणतो हो बरोबर आहे सुमन तुझं आता ती 2-3 वेळा भेटली असेल ना खुणाच्या अगोदर पण अर्जुन काहीतरी वेगळाच रंग देतो या सगळ्या गोष्टींना नक्कीच मला तर डाऊट आहे। मी आपल्या सर्वांना माहीत आहे अर्जुन कसा आहे तो कारण केस जिंकायची असेल तर तो कोणत्याही थराला जाऊ शकतो। तेव्हा रविराज रागातच प्रियाकडे पाहत असतो तर अश्विन अगदी लहान बाळासारखा कुरवाळत तन्वी तू शांत हो ना तुला पाणी देऊ का अजून तेव्हा ती म्हणते नको तर प्रतिमा रविराज एकमेकांकडे पाहतात कारण त्यांना माहीत असतं की ही आपली मुलगी आहे परंतु ही खोटं वागतीये खोट बोलतीये। इकडे कल्पना म्हणते शक्यच नाही अर्जुन कारण साक्षी आणि तन्वीची अगोदरपासून एवढी मैत्री असूच शकत नाही। तेव्हा अर्जुन म्हणतो होती मम्मा आणि ते मी सिद्ध करून दाखवले। तेव्हा प्रताप म्हणतो पण तन्वीने आपल्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली अर्जुन म्हणतो हो। तेव्हा प्रताप म्हणतो ती एवढे दिवस आपल्याबरोबर खोट बोलतीये। मग सायली म्हणते बाबा हो एवढे दिवस कोर्टमध्ये ती फक्त आणि फक्त खोटच बोलत आली आणि त्यात तुमच्याशी खोट बोलली यात काय आश्चर्य आहे। कल्पना मान्यच करत नसते आणि सर्वांनाच म्हणते माझा ना या गोष्टीवर अजिबात म्हणजे अजिबात विश्वास नाहीये। तेव्हा प्रताप म्हणतो कल्पना अगं जरा शांत हो तू कारण आता कल्पनाला जरा त्रास होऊ लागतो की प्रिया एवढं खोटं कसं वागू शकते। सायली लगेच पुढे जाते आणि म्हणते आई तुम्ही पाणी घ्या अगोदर पण कल्पना आता पाणी घेण्यासाठी सुद्धा नकार देते पुन्हा विचारते काय हो आपली तन्वी खरंच अशी वागली असेल का मला नाही वाटत असं काही ती वागली असेल म्हणून। अर्जुन जरा चिडतो आणि म्हणतो आता हे लिमिटच्या बाहेर जाते मम्मा अगं त्या तन्वीवर तुम्ही एवढा आंधळा विश्वास कसा ठेवू शकता नेहमी तिच्याबद्दलचे फॅक्ट मी तुमच्यासमोर इथे सादर करत आलोय तुम्हाला दाखवतोय पण तुम्ही लोकांनी कधीच त्यावर विश्वास ठेवला नाही आणि आज कोर्टामध्ये जे काही प्रूव्ह झाले त्यावर सुद्धा तुम्ही विश्वास नाही ठेवणार का असा अर्जुन प्रश्न करतो कारण त्याने खूप मेहनत करून हे तन्वी विरोधाचे पुरावे मिळवलेले असतात आणि आपल्या आईबाबांनीच विश्वास नाही ठेवला तर मग काय असा अर्जुनला प्रश्न पडतो। प्रताप अर्जुनला म्हणतो
अर्जुन जरा शांत रहा बाळा. अरे तसं नाही. अरे हा आमच्यासाठी न खरंच खूप मोठा धक्का आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो हा तर फक्त पहिला धक्का आहे डॅड हो. यानंतर तुम्हाला तन्वीबद्दल अशा काही गोष्टी समजणार आहे ना. विश्वास ठेवणं तुम्हाला खूपच कठीण जाईल. आता इथून पुढे तुम्ही मनाची तयारी करून ठेवा. कितीही झालं ना काहीही झालं ना तरीही केस आणि घर मला वेगवेगळं ठेवता येणार नाहीये आता. अर्जुनच्या या बोलण्याकडे प्रताप आणि कल्पना पाहतच राहतात. कारण अर्जुन खरंच पोटतिडकीने काही गोष्टी या दोघांना समजावत असतो. पुढे अर्जुन म्हणतो तुम्हाला हे मान्य करावंच लागेल की तुमची धाकटी सून आहे ना ती खोटारडेपणाची महाराणी आहे. असं म्हणून अर्जुन आपली बॅग उचलतो आणि रूममध्ये जातो. कल्पनाला आता रडू येतं. बिचारीला त्रास होत असतो कारण तन्वी विरोधात एवढं सगळं काही घडतंय. बिचारीला सुद्धा त्रास होत असेल ना असाच तिच्या मनामध्ये विचार सुरू असतो. तेव्हा सायली म्हणते आई बाबा तुम्ही काळजी करू नका कारण इथून पुढे जे काही घडणार आहे ना ते आपल्या घरासाठी अगदी चांगलं असणार आहे. म्हणून सायली सुद्धा आता तेथून जाते. इकडे अर्जुन रूममध्ये अगदी डोक्याला हात लावूनच बसलेला असतो. सायली आता तेथे येते. त्याच्या खांद्यावर हात ठेवते. मग अर्जुन तिच्याकडे पाहतो. त्यावेळी सायली विचारते आईबाबांबरोबर असं वागताना त्रास होतो ना. तेव्हा अर्जुन म्हणतो हो. सायली विचारते मग का बरं असे वागता. तेव्हा अर्जुन शांतपणे म्हणतो माझं बोलणं त्यांना रूढ वाटत असेल ना तरीही त्यांना खरं काय आहे हे मान्य करावंच लागेल. सायली म्हणते हो माझंही तेच म्हणणं आहे. नाही तर ती प्रियाना आपल्या आईबाबांच्या भोळेपणाचा फायदा सुद्धा घेऊ शकता. ते त्यानंतर अर्जुन उठतो तर सायली लगेचच त्याचा कोट काढते. मग अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. सायली कोट आतमध्ये ठेवते आणि त्याच्यासाठी टॉवेल देते. अर्जुन अजूनच प्रेमाने सायलीकडे पाहतो. त्याला कळतच नाही सायलीच नेमकं काय चाललंय. सायलीने टॉवेल दिल्यानंतर तो विचारतो काय. मग सायली म्हणते पाय बुडवायला गरम पाणी करून देऊ का. अर्जुन हसतो आणि विचारतो काय पण ही सेवा का चालली. सायली हसत म्हणते मी माझ्या कर्तृत्ववान नवऱ्याच कौतुक करतेय. तेव्हा ती मनातील गोष्ट त्याला बोलून दाखवते. जेव्हा तुम्ही कोर्टामध्ये युक्तिवाद करताना तेव्हा तुमच्याकडे असं बघत बसावंसं वाटतं. असं म्हणून ती खुळखण हसते आणि म्हणते घरामध्ये सगळ्यांबरोबर अगदी मजामस्ती करणारा आणि पूर्ण आजींना ब्युटिफुल गर्ल असं म्हणणारा. मला स्वयंपाक घरामध्ये मदत करताना स्वयंपाक घर भरून पसारा करणारा आणि ती तितक्याच प्रेमाने माझी वेणी घालून देणारा माझा नवरा तेव्हा गायब होतो. आणि कोर्टामध्ये जो समोर उभा असतो ना तो प्रचंड डोळ्यांमध्ये आत्मविश्वास असलेला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार की जो बोलायला लागला ना असं वाटतं की विजात चमकत आहेत आणि ज्याने बोट उघारलं तरीही समोरचा गुन्हेगार ती चूक पुन्हा करणारच नाही असं नेहमी वाटतं. आणि ज्या कायद्यावर आम्ही सामान्य माणसं विश्वास ठेवून असतो त्याचे रक्षक खरं तर तुम्हीच असता असं आम्हाला वाटतं. मग अर्जुन सायली बोलत असताना खूपच प्रेमाने तिच्याकडे पाहतो कारण सायली अर्जुनच अगदी तोंड भरून आणि भरभरून कौतुक करत असते. अर्जुन हसतो आणि पुढे येत म्हणतो अरे बस बस किती कौतुक करणार आहे माझं. तेव्हा सायली मनातल बोलून दाखवते आणि म्हणते सगळ्यांनाच असा देखणा आणि हुशार नवरा मिळत नाही मला मिळालाय मग मी कौतुक करणारच ना. मग अर्जुन तिचे हात हातात प्रेमानेच घेतो आणि म्हणतो मी जर माझ्या बायकोच कौतुक करायला बसलो ना तर ही रात्र सुद्धा कमी पडेल कारण माझी बायको अशी आहे माझी बायको तशी आहे माझी बायको हे करते माझी बायको ते करते आणि फक्त माझी बायको माझी बायको माझी बायको असा तो जपच करतो. तेव्हा सायली पुन्हा एकदा अगदी खुळूकन हसते आणि अर्जुनच्या डोळ्यात डोळे घालून पाहते. ती विचारते तुम्हाला एक सांगू. अर्जुन म्हणतो हो सांगा की. सायली अगदी लाजून लाल होते आणि म्हणते तुम्ही जेव्हा बाई बायको अशी जेव्हा हाक मारता ना तेव्हा मला खूप छान वाटतं. अगोदर तुम्ही सर्वांना दाखवण्यासाठी हे सगळं करायचात आणि आता चिडवायला म्हणता. मग अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. सायली आता म्हणते पण आपण एकांतात असताना आपण दोघेच असताना तुम्ही अशी हाक मला कधीच मारत नाही. सतत आपलं मिसेस सायली असं म्हणून ती थोडी नाराज होते. मग अर्जुन आता सायलीकडे खूप वेळ पाहतच राहतो आणि म्हणतो जशी कॉन्ट्रॅक्ट वाईफची क्यूट वाईफ झाली अगदी तशीच मिसेस सायलीची बायको सुद्धा होईल. मग सायली त्याच्याकडे पाहून गालात हसते. काय असं उत्साहाने विचारते आणि त्याला पुन्हा पुन्हा बोलायला सांगते. तेव्हा अर्जुन तिच्या गळ्यामध्ये हात टाकतो आणि म्हणतो बायको. आता बायको हा शब्द अर्जुनच्या तोंडून ऐकून सायलीला अजूनच छान वाटतं. मग सायली म्हणते परत एकदा बोला हट्टानेच. ती म्हणते तेव्हा अर्जुन हसतच म्हणतो माझी बायको क्यूट सायली. मग सायलीला अजूनच आनंद होतो. तेव्हा ती आता म्हणते मला हे शब्द असे आयुष्यभर ऐकायला आवडतील बस आता बाकी काहीही नको. तेव्हा अर्जुन गंमत करत म्हणतो मी जेव्हा 90 वर्षांचा होईल ना तेव्हा तुम्हाला सुद्धा बायको अशी हाक मारेन असं म्हणून तो म्हाताऱ्यासारखा बोलू लागतो बायको अगं ऐकतेस का माझा दात जरा शोधून देतेस माझे हात सुद्धा थरथरतायत आणि तो दात सुद्धा लावून दे. मग सायली खूपच हसते आणि अर्जुनला जाऊन बिलगते. दुसरीकडे रविराजला अजूनही प्रियावर विश्वास नसतो म्हणून
तो पाठ करून तिच्याकडे उभा राहतो त्यावेळी प्रिया रडण्याच नाटक करत म्हणते, बाबा मी तुम्हाला खरं सांगते बाबा की माझी साक्षीशी ओळख होती पण मुद्दाम येऊन तुम्हाला सांगावं इतकी जवळची मैत्रीण नव्हती. हो बाबा ती मुलगी कशी आहे, तिचे वडील कोण, ते काय करतात हे मला खरंच माहीत नव्हतं असं ती पोटतिडकीने सांगते. तेव्हा अश्विन लगेचच प्रियाची बाजू घेतो आणि म्हणतो, तन्वी हे बघ, दुसऱ्या कुणाचाही तुझ्यावर विश्वास नसेल ना तरीही माझा तुझ्यावर पूर्णपणे आहे विश्वास. तेव्हा नागराज मान डोलावतो आणि प्रियाने बरोबर अश्विनला आपल्या जाळ्यात कसं ओढून घेतलं हे त्याला समजतं. नंतर प्रिया म्हणते, बाबा काहीच का बोलत नाहीयेत, पण तेव्हा प्रियावर अविश्वास दाखवत प्रतिमा म्हणते, ते या बाबतीत कोणताही निर्णय अघाई गडबडीने कसा घेऊ शकतील, ते चौफेर विचार तर करतीलच ना. आणि तुझ्या वागण्याचा जेव्हा जेव्हा आम्हाला धक्का बसलाय तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागतोच. मग सुमन देखील प्रियाला समजावते, भाऊजी कोणतीही गोष्ट अशी अविचाराने नाही करत आणि म्हणून तर ते एवढे मोठे वकील आहेत ना. त्यावेळी अश्विन म्हणतो, पण रविराज काका, तन्वी खरं बोलतीये की खोट बोलतीये हे ठरवण्यासाठी जर तुला वेळ हवा असेल ना तर तो वेळ नक्कीच घे. चल तन्वी आता आपण घरी जाऊयात. तेव्हा प्रिया रडते आणि म्हणते, नको ना अश्विन, थांब ना, मला बाबांच्या तोंडून एकदाच ऐकायचंय, जा, माझ्यावर विश्वास आहे म्हणून. तेव्हा रविराज म्हणतो, मला काय वाटत केसची दिशा नाही ठरणार आहे, कारण अर्जुन कोर्टामध्ये अजून कोणकोणते पत्ते ओपन करतोय ते बघूयात, मगच माझा तुझ्या बाबतीतला निर्णय ठरेल असं म्हणून तो तिच्यावर अविश्वास दाखवतो. तेव्हा प्रिया आता घाबरते, आपलं काही खरं नाही हे तिला आता कळून चुकलेलं असतं. तेव्हा नागराज प्रियाची बाजू घेत म्हणतो, दादा पण तोपर्यंत आपल्या तन्वीची किती घुसमट होईल आणि तिचा जीवही टांगणीला लागून राहील, त्याचं काय. तेव्हा रविराज म्हणतो, लागू देत ना, मग काही बिघडत नाही. रविराजने एकदमच तोडून बोलल्यामुळे प्रिया मात्र अजूनच घाबरते, ती अगदी घामाघूम होते, तिला काहीही सुचत नसतं. त्यानंतर अश्विन म्हणतो, प्रतिमा आत्या, सुमन काकी, नागराज काका, आम्ही निघतो हा. मग आता ते तिघेही हो असं म्हणतात. वेळी प्रिया रविराजकडे पाहते आणि म्हणते, येते हा बाबा. त्यावरती रविराज म्हणतो, हे बघ, तुझ्या घरचे वाट बघत असतील त्यामुळे तू निघ असं म्हणून तो चक्क तिला यावेळी हाकलवूनच लावतो. तेव्हा अश्विनला जरा राग येतो, पण तो राग आपला शांत करत प्रियाचा हात पकडतो आणि लगेचच तिला घेऊन जातो. तर रविराजच्या मनामध्ये अजूनही प्रियाविषयीचा प्रचंड राग असतो आणि तो त्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे दिसतो आणि त्यामुळेच प्रतिमाला आता जरा भीती वाटू लागते. दुसरीकडे कल्पना अजूनही तोच विषय चिघळत असते आणि म्हणते की कोण खरं कोण खोटं मला कळतच नाही. हो नक्की कोण काय बोलतंय, कारण मला असं वाटतं ना तन्वी ही खरं बोलतीये. पाहिलं ना आपण, ती किती पोटतिडकीने काही गोष्टी आपल्याला सांगत असते. तर सायली तेथे येते आणि हे सगळं बोलणं ऐकत असते. त्यावेळी प्रताप म्हणतो, कल्पना तू असा काही त्रागा करून होणार आहे का? अगं मला असं वाटतं की आपल्याला या सगळ्यामधलं अजून काही माहीत नाहीये, त्यामुळे आपण यात जास्त पडायला नको. तेव्हा सायली म्हणते, हो मला बाबांच म्हणणं पटतंय, कारण आता आम्ही सांगतोय त्यावर नाही तर कोर्टात जे काही घडतंय त्यावरून तुम्ही ठरवा, म्हणजे आपोआपच तुमचा निर्णय होईल. मग आता दोघांचेही मुठं ठीक नसतात म्हणून सायली विचारते, आई आपण देवी आई समोर नैवेद्य दाखवायचा का, म्हणजे तुमचा मूड जरा शांत होईल, ठीक होईल. कल्पना काहीच बोलत नाही, मात्र प्रताप म्हणतो, हो चालेल सायली, आपण देवी आई समोर नैवेद्य ठेवू, म्हणजे कल्पनाच मन सुद्धा अगदी शांत होईल असं तो कल्पनाकडे पाहून म्हणतो. पण कल्पनाच्या चेहऱ्यावर हसूच नसतं. तेव्हा सायली विचारते, मी नारळाच्या वड्या करू का? त्यावेळी प्रताप म्हणतो, हो कर की. अगं असं म्हणतात, जेव्हा गोडाचा नैवेद्य आपण देवासमोर दाखवतो तेव्हा घर अगदी प्रसन्न होतं आणि तसंही या घराला त्याची खूप गरज आहे असं म्हणून तो कल्पनाकडे पाहतो. पण कल्पना अजूनही उदास असते, तिला काहीही सुचत नसतं. काय करावं, कोण खरं कोण खोटं याचाच अंदाज तिला येत नसतो आणि तिच्या डोळ्यावर आता प्रियाच्या चांगल्या वागण्याची फक्त पट्टी बांधलेली असते आणि त्यामुळेच ती फक्त आणि फक्त प्रियावर विश्वास ठेवते. तर आता प्रताप जे काही म्हणतोय ते सायलीला पटतं आणि मग सायली त्याच्याकडे हसतच पहा खाते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली देवीच्या नैवेद्यासाठी नारळाच्या छान अशा वड्या बनवते आणि प्रताप कल्पनाला म्हणत असते की चला आपण नैवेद्य दाखवूयात. अर्जुन सुद्धा असतोच तिच्यासोबत. तेवढ्यातच पाय आपटत प्रिया तेथे येते. रागातच घरात आल्यानंतर सायलीच्या हातात ती नारळाच्या वड्या पाहते आणि विचारते, माझी हार सेलिब्रेट करण्यासाठी तुम्ही ही सगळी नाटकं करताय ना? कोर्टात माझ्या विरोधाचे खोटे पुरावे देऊन तुम्ही काय सिद्ध केलं? तसं रागातच ती म्हणते आणि त्या नारळाच्या वड्यांचे नैवेद्याच ताट असत ना तेच उधळून लावते. तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो आणि रागातच सगळेजण तिच्याकडे पाहतात. तेव्हा प्रताप रागातच म्हणतो, तन्वी काय चाललंय तुझं, हे वागण्याची पद्धत नाही असं म्हणून तो चिडतो. त्यावेळी ती म्हणते, तुम्हाला फक्त मी केलेला तमाशा दिसतो, अर्जुन कोर्टामध्ये जे वागलाय ते नाही दिसत का?
अर्जुन विचारतो, काय ग मी काय वागलोय तुझं खोटं कोर्टासमोर उघड केलं हे तुला खटकतंय का? तेव्हा प्रिया गप्प राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.